फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो संडे आहे आणि सकाळची सुरुवात छान अशी झालेली आहे. आता मी किचनमध्ये आलेली आहे कारण सगळ्यांसाठी बनवायचं आहे. मला छान असा नाश्ता बनवायचा आहे जेणेकरून सगळ्यांचं छान पोट भरेल आहे. मला डबल काय बनवावं लागणार नाही असं. सो मी इथं कुकरला ना छान बटाटे शिजवून घेतलेले आहेत. ते मॅशरनं छान इथं मॅश करून घेतलेलं आहे. तिचं चपातीचं कणिक जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे. आता ह्यावरून तुम्हाला थोडंफार अंदाज आला असेल की मी आता काय बनवणार आहे. सो तुम्हाला जास्त गेस करायला लावणार नाही. तरी मी इथं ना पराठे बनवत आहे, पण त्यातल्या त्यात इथं विहांसाठी ना मिनी पराठे बनवणार आहे. सो तो तरी खूप आवडीने खातो. म्हणजे मला कधी ना भाजी पोळी बनवायचा कंटाळा आला असेल ना तर मग मी हे बनवते कारण तो खूप छान आवडीने खातो. मग मला जास्त त्याच्या पाठीमागे लागावं लागत नाही. इथं मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी हळद टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं, ओवा टाकायचा. आता तुम्ही जसं नेहमीप्रमाणे तुमचं पराठे वगैरे बनवताना तसं तुम्ही बनवू शकता. मी इथं मला जसे आवडतात आणि विहान ज्या पद्धतीने खातो त्या पद्धतीने मी इथं बनवत आहे. सो बघा इथं बेसिक मसाले मी सगळे टाकून घेतलेले आहेत चवीनुसार. त्यानंतर मग मी इथं थोडंसं ना वरतून धनेपूड आणि जिरेपूड पण टाकत आहे. त्यानंतर मग इथं थोडंसं मी चाट मसाला टाकलेला आहे. तसं तर मला चाट मसाला जास्त टाकू वाटत नाहीत, पण मी त्यामुळे थोडंसं पराठ्यांना टेस्ट येते म्हणून मी इथं थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आलं लसूण आणि मिरचीची बारीक केलेली पेस्ट आहे ती थोडीशी टाकलेली आहे. त्यानंतर भरपूर असा बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर, हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हाताने एकजीव करून मिश्रण इथं बनवून घेतलेलं आहे पराठ्यांचं. खरं सांगू ना, मला हे अगोदर पराठे बिलकुल आवडत नसायचे, पण आता विहांच्या आण्यानं मग घरातले सगळंच खायला लागलेले आहेत. आणि मग मला असं वाटतं चला संडेच्या दिवशी ना भाजी पोळी भात आमटी सगळं बनवण्यापेक्षा ना हे असं काही बनवलं आपलं पण थोडंसं काम हलकं होऊन जातं. आणि मग दुसऱ्या काही गोष्टी असतात ना त्याकडे थोडंसं आपले लक्ष देता येतं. तसं तर मग आता संडेच्या दिवशी बाकी काही करायचं म्हटलं ना की मग थोडासा वेळ अपुरा पडतो. वेळेच्या अपुऱ्यतेमुळे मग बाकीच्या काही गोष्टी करता येत नाहीत. आणि जसं की मग खूप काही असं बनवायचं असतं पण मग वेळ थोडासा अपुरा पडते. त्यामध्ये मग कुठं बाहेर जायचं असेल किंवा मग घरचं थोडंसं क्लिनिंग ह्या त्या गोष्टी असतातच. त्यामुळे मला असं वाटलं की चला आज थोडंसं ना शॉर्टकटमध्ये आपण काहीतरी बनवू, आज नको काही जास्त एक्सपेरिमेंट करायला. म्हणून मग मी हे पराठे बनवायला घेतले होते. तसं तर विहानला उठलं मी थोडंसं दूध दिलं होतं आणि त्यानंतर त्यांना बनाना खाल्ला होता. आता तेवढा वेळ तो शांत राहील म्हणून म्हटलं चला मी पटकन हे बनवून घेते. आणि मी जोपर्यंत हे सगळं बनवत होते ना तोपर्यंत मग विहानची मॉलिश वगैरे सगळं करून घेतलं. म्हणजे आता मॉलिश म्हणजे पूर्ण त्याला मॉलिश करत नाही, पण डोक्याला त्याच्या तेल लावून थोडं अंघोळीच्या अगोदर मसाज करावाच लागतो कारण त्याला तसं खूप आवडतं आणि थोडा वेळ तो शांत बसतो. आता इथं मळलेल्या कणिकचा एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि तो सैल हातानं मी इथं छान गोलाचं थोडंसं जाडसर असं मी लाटून घेतलेलं आहे. थोडंसं जाडच लाटून घ्यायचं म्हणजे पराठा कसं व्यवस्थित आणि मऊसुद्ध होतो. खूप पातळ लाटलं की मग त्याच्यामधलं जे आपण स्टफिंग भरतो ना ती थोडीशी बाहेर येते. म्हणून मग मी इथं ह्या पद्धतीने असं एक छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे, थोडीशी जाडसर असं. त्यानंतर बघा इथं जी आपण काही पराठ्यांची स्टफिंग बनवली आहे ती थोडीशी अशी सगळीकडे ना पसरून घ्यायची. खूप अशी घालायची नाही, नाहीतर मग पराठा पूर्ण असं व्यवस्थित होत नाही, व्यवस्थित पण लागत नाही. त्यामुळे मग अशी पातळ अशी सगळीकडे छान अशी पसरून घ्यायचं. जसं बघा मी इथं पसरत आहे. आता मी यामध्ये ना थोडंसं एक चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि किसणीनं मी तो किसून मग सगळीकडे पसरवत आहे. ॲक्च्युली ना हे लहान मुलांना आपण रोज तर नाही देत, पण कधी कधी असं दिलं ना तर काही होत नाही कारण त्यांनाही थोडंसं टेस्टला थोडंसं वेगळं काहीतरी छान आवडतंच ना. तसं तर तुम्हाला माहीत आहे मी विहानला बाहेरचं काही देत नाही, ना गोड ना चॉकलेट्स ना कुरकुरे असं काही. त्यामुळे मग हे असं कधीतरी चीजचं वगैरे दिलं तरी चालतं. सो मग कधीतरी मग मी त्याच्या नाही काय असं थोडंसं बनवून देते टिक्कीमध्ये वगैरे किंवा मग जे पराठ्यांमध्ये वगैरे आणि टेस्टला खरंच खूप छान लागतं. त्यानंतर बघा इथं मी हे असं ना ह्या पद्धतीनं पूर्ण असं फोल्ड करून घ्यायचं आणि इथं मी असं घेतलेलं आहे पूर्ण फोल्ड करून. त्यानंतर चाकून ना त्याचे थोडं अंतर ठेवून ते असं थोडंसं कट करून घ्यायचं. इथं बघा मी थोडं एक बोटभर अंतर ठेवलेलं आहे आणि असं मस्त त्याचे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथं असं थोडंसं ठेवून बोटाने थोडंसं स्प्रेड करायचं आणि मग जे आपला काही चमच वगैरे असतो त्यांना थोडंसं सैल हाताने असं स्प्रेड करून घ्यायचं. आणि खरंच हे असं केलं ना की खूप छान होतं. त्यानंतर तवा छान तापला होता, तव्याला छान तूप लावून घेतलेलं आहे आणि जे काही मी मिनी पराठे बनवले आहेत ते सगळे मी इथं शेकायला ठेवलेले आहेत. मीडियम गॅसवर हे छान दोन्ही भाजून घ्यायचं आणि वरतून थोडंसं मी तूप लावत आहे. तूप किंवा मग तुम्ही बटर असं लावून दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ शकता. तुमच्याकडे जर लोणी असेल तर तेही
तेलही लावलं तरी चालतं, पण माझ्याकडे आत्ता तूप मी लावून भाजत आहे दोन्ही बाजूने. आणि खरं सांगू का, हे म्हणजे करायला पण इतका वेळ लागत नाही आणि खरंच खूप छान होतात आणि टेस्टला छान लागतात. सो मी त्या विहांसाठी ना हे छोटे छोटे असे मिनी पराठे बनवलेले आहेत बघा. दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि टेस्टला खरंच खूप छान लागतात. आज ना मी सगळं बनवेपर्यंत विहांची आंघोळ आज ह्यांनी घातली होती आणि छान असं त्याला इथं तयार केलेलं आहे. आणि बघा जसं हे प्लेट घेऊन जात आहेत तसं विहान त्याच्या पोझिशनला व्यवस्थित अगदी बसलेला आहे. तसं तर आता हे तो इतके खाणार नाही, जेवढे त्याला लागतील तेवढेच तो खातो, बाकी मग तो असंच इकडे तिकडे थोडंसं हे करतो. पण हे सगळं बघून ना तो खूप खुश होतो. त्याला म्हणजे थोडंसं असं नवीन नवीन दिलं ना की मग तो थोडंसं आवडीने आणि छान खातो. सो इथे सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली होती, तर आज थोडं मी लवकरच देवपूजा वगैरे आवरून घेतली, कारण लवकर उठलेल्याचा हा फायदा होतो, कामं वेळेवर होतात म्हणून. सो आजपासून एक नवीन रुटीनला स्टार्ट केलेला आहे. 1 2 3 4 जमली डाडू. आणखी आता बाय नाही तेवढं पास झालं. दमली डाडू आता. नेक्स्ट डे आता उद्या. सो जेवण वगैरे झालेलं आहे, आता किचन वगैरे सगळं आवरून ठेवलेलं आहे. आता फक्त त्यांचा टिफिन भरायचा बाकी आहे, पटकन तो पण भरून घेते मी. काल ना थोडं संडे असून पण आम्ही भाजी वगैरे काहीच आणायला गेलो नव्हतो, तर म्हटलं नाही मी जेव्हा भाज्या नसतात तेव्हा मी कडधान्यांकडे वळते. तसंच मग मोड आलेले मूग होते, मग त्याचीच आज मी भाजी बनवली होती. तसं पण विहानला खूप छान म्हणजे तो आवडीने खातो. आणि काल मग पाऊस पण आला, त्यामध्ये रात्रीचं थोडंसं जेवण वगैरे बनवायचं होतं आणि मग खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मग भाजी आणायला आम्ही गेलोच नाही. आणि असं होतं ना, 1-2 दिवस जरी भाजी नाही आणली की काही सुचत नाही, आता सकाळी काय बनवायचं संध्याकाळी काय बनवायचं असं प्रश्न पडलेला असतो आपल्याला नेहमीला. आजच्या दिवसाचं आपल्याकडे ऑप्शन नसतं, पण उद्याच्या दिवसाचं आपल्याकडे असतं. म्हणजे ठीक आहे बाबा, कडधान्य वगैरे घालून आपण उद्या बनवू शकतो, पण इन्स्टंट काय लगेच आता बनवणार. म्हणून मग मी माझ्याकडे मोड आलेले मूग होतेच, मग त्याची मी छान अशी मसाला टाकून वगैरे इथं भाजी बनवलेली आहे. मसाला पण ऑलरेडी फ्रीजमध्ये होताच, म्हणून म्हटलं चला ह्याचीच बनवते. आणि विहान खूप छान म्हणजे आवडीने खातो. आणि तसं तर आपल्याला माहितीच आहे मोड आलेल्या कडधान्यांचं किती आपल्या ह्याच्या महत्त्व आहे. सो त्यानंतर बघा आज टिफिनमध्ये मी भाकरीच बनवलेली आहे. म्हणजे तसं तर मी रोज भाकरीच बनवते, कधीतरी क्वचितच चपाती वगैरे बनवते. आणि मला वाटतं ना विहानला 3 टाईम भाकरी दिली ना तरी तो खूप छान आवडीने खातो. मी जसं म्हटलं ना की त्याला भाताचा खूप कंटाळा आला आता. सो चला, टिफिन आणि ह्या गोष्टी तरी झालेल्या आहेत. किचन पण सगळं छान आवरून ठेवलेलं आहे. आता कपडे धुतलेले आहेत, पण थोडं पाऊस येत होता म्हणून वरती मग सुकत घालायला गेली नव्हती. आता थोडंसं कमी झालंय, तर अगोदर म्हणते की चल कपडेच अगोदर घालून येते, नाही तर मग हे गेले की कपडे सुकत घालायला वरती खूप अवघड होते. कारण विहानला घेऊन गेलं ना की विहान मग नाही का इकडं सारखं येत राहतो, त्यामुळे मग खूप अवघड होऊन जातं. तर अगोदर ना आता काय करते, थोडंसं पाऊस गेलं तर कपडे घालून येते. विहान छान इथं बाहेर खेळतोय, वरतून जवळजवळ तो अर्धा तास छान फिरून आलेला आहे. सतत त्याला फिरायला लागतं, इकडून आला की परत. आणि माझा हात घेऊन जातो दरवाजेपाशी आणि चल म्हणतो बाहेर, आपण बाहेर फिरायला जाऊ, बाहेर करतो. चला आता टिफिन झालं, यांचं पण ऑफिसला जायचा लगेच टाइम होतो, तोपर्यंत मी कपडे वगैरे सुकत घालून येते. सो बघा मी कपडे वगैरे सुकत घालून आलेले आहे. आणि विहानला नाही ते यांनी रील्स थोडेसे दाखवत बसले होते. त्याला जशी ओल्ड गाणी वगैरे आहेत ना तशी खूप आवडतात. म्हणजे त्याला टीव्हीवर वगैरे लावून दिली ना की मग त्याचं असं डान्स करणं वगैरे चालू असतं. मग मी यांना नाही काय सकाळी उठलं त्याला थोडंसं टी व्ही वगैरे लावून देऊ नका म्हटलेलं, पण माझ्या पाठीमागे लागत होता म्हणून थोडंसं हे यांनी त्याला मोबाईल दाखवत बसले होते. तर तो नाही काही छान इथं डान्स करत होता. त्याला असं खूप आवडतं, म्हणजे जे काही बघेल ना, आता एक्सरसाइज जरी करायचं त्याला दिसलं ना टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये, सो सेम तो तसं करायला बघतो. म्हणजे बघायला लहानपणापासूनच मुलं किती ॲक्टिव्ह आणि हे करत जातात, शिकतात ती पटकन. आता मी कधी संध्याकाळी पण मी थोडंसं एक्सरसाइज करायला घेतली ना सोबतच, माझ्यासोबतच तो पण करतो. आज ब्रेकफास्टला मी असं वेगळं काहीच बनवलं नव्हतं, कारण चला म्हटलं अशी भाजी वगैरे असेल ना तर विहान खातो म्हणून मग आजच्या दिवशी ब्रेकफास्ट मी स्किप केलेला होता. मला ज्या दिवशी असं वाटतं विहान ही भाजी वगैरे खाणार नाही, त्या दिवशी मग मी त्याच्या आवडीचा थोडासा ब्रेकफास्ट वगैरे बनवून घेते. आता ही थोडंसं इथं भाजी भाकरी तो खातो, मग त्यानंतर मग त्याला थोड्या वेळानं भूक लागली ना किंवा आणखी काही थोडंसं लाईटली बनवून देता येतं. पण माझं असं म्हणणं असतं की सकाळी जे आपण भाजी भाकरी वगैरे बनवतो ना त्यामधलीच त्यांना थोडीशी खाल्ला पाहिजे. आणि इथं बघत असाल तो त्याला मोड आलेल्या
केलं असेल ना तर तो स्वतःच्या हाताने फक्त भाजी खातो, म्हणजे त्याला भाजी खूप आवडते. सो चला, हे गेलेले आहेत ऑफिसला. आता माझी फक्त छोटी मोठी कामं आहेत, ती फक्त पेंडिंग करायची आहेत. आता विहान बघू जेव्हा करायला देईल तेव्हा ती करायची. काय झालं? बू झालंय का? कुठं झालंय बू? हाताला. आणि तू काय घेतलायस ते? हाताला झालंय का? हा. सो चला मग हा ब्लॉग मी आता इथंच एंड करते आणि तुमच्यासोबत अशाच एका नवीन छान ब्लॉग मध्ये भेटते. तोपर्यंत बाय.